गुड आफ्टरनून. लास्ट टाइम कशाची इन्फॉर्मेशन काढायला सांगितलेली? ऍडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि VAT रेट. कशाची? ऍडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि VAT रेट्सचे पर्सेंटेज आहेत ना, राहिले होते ते सांगितले. ओके, जीएसटीचे वगैरे पाहायला सांगितलेले. हा. काढली का सगळ्यांनी माहिती? येस मॅम. येस मॅम. 096. येस मॅम. येस मॅम. 107. येस मॅम. काढली का तुम्ही माहिती? येस मॅम. ओके, म्हणजे सगळ्यांनी काढली आहे ना? येस मॅम. येस मॅम. 037 प्रणय. प्रणय. आवाज येत नाही का तुम्हाला? प्रणय ठीक आहे, अब्सेंट आहे ते. 087. येस मॅम. काढली का तुम्ही इन्फॉर्मेशन? हो मॅम, काढले. ओके, डिप्लोमाचे एकच स्टुडंट्स अवेलेबल आहेत का आता इथं ऍड झालेले? मॅडम सुशांत बनकर आणि संकेत रोंगे. दोघच आहात का तुम्ही? ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक सिस्टीम्स आणि त्याचे कन्सेप्ट पाहणार आहोत, त्याचे टाइप्स पाहणार आहोत, मग त्याचे फीचर्स, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस हा आपला चॅप्टर आहे आजचा. इकॉनॉमिक सिस्टीम. बघा, इकॉनॉमिक सिस्टीम इज द combination of various institutions, agencies, consumers, entities, or even sectors as described by some authors that comprises the economic structure of given society or a community. काय सांगितलं इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे काय? तर इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज असतील किंवा एंटिटीज असतील, त्या सगळ्याचं जे काही कॉम्बिनेशन्स आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, स्ट्रक्चर्स असतं गिव्हन सोसायटीचं, कम्युनिटीचं, त्याला काय म्हणायचं? इकॉनॉमिक system. It also includes how these various agencies and institutions are linked to one another, how information flows between them and the social relations within a system. ते कशा एकमेकांशी कशा प्रकारे लिंक आहेत, एकमेकांवर कशी डिपेंड आहेत, किंवा त्यांचा फ्लो कसा एकीकडून दुसरीकडे जातो, किंवा त्यांचा इन्फॉर्मेशनचा फ्लो कसा आहे, तर ते याच्यामधून आपल्याला समजतं. ठीक आहे, हे झालं इकॉनॉमिक सिस्टीम. अजून त्याबद्दल माहिती आहे पुढे बघा. अ रिलेटेड कन्सेप्ट इज द मोड ऑफ प्रोडक्शन. इकॉनॉमिक सिस्टीम इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन, allocation of economic inputs, distribution of economics outputs, land availability, households मध्ये त्यांनी सांगितले earnings and expenditure, consumption of goods and services in an economy, financial institutions and government पॉलिसीज. काय काय ते इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये बघा, प्रोडक्शन असते किंवा अलोकेशन्स असतात, इकॉनॉमिक इनपुट्स, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन असेल, आउटपुट्स जे असेल ते, लँड अवेलेबिलिटी असेल, हाऊसहोल्ड्समध्ये म्हणजे काही गुड्स सर्व्हिसेस येतात आपल्या कन्झम्पशनसाठीच्या, ते येतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स येतात, गव्हर्नमेंट पॉलिसीज येतात. हे सगळं ह्या इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व आहे. It involves a set of institutions and their various social relations. काय काय सांगितलं? काय काय असतंय? प्रोडक्शन असते, त्याचे आउटकम्स काय मिळतील, त्याचं आउटपुट काय आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, लँड अवेलेबिलिटी कसं आहे, हाऊस होल्ड कन्झम्पशनसाठी ज्या गुड्स सर्व्हिसेस लागतात ते पण इन्व्हॉल्व आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यानंतर ज्या गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. इट इन्व्हॉल्व्स अ सेट ऑफ इन्स्टिट्यूशन्स अँड व्हेरियस सोशल रिलेशन्स. Then alternatively, it is the set of principles by which
Problems of economics are addressed, such as the economic problem of scarcity through allocation of finite productive resources. म्हणजे काय प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेले आहेत किंवा त्याच्याबद्दल सोल्युशन्स वगैरे. इथं बघा स्कॅरसिटीचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल मग त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर an economic system is composed of people, institutions, rules and relationship. For example, the convention of property, the institution of government or the employee. कोणाचं म्यूट नाहीये, म्यूट करा सगळ्यांनी. त्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितले, द कन्व्हेन्शन ऑफ प्रॉपर्टी, द इन्स्टिट्यूशन ऑफ गव्हर्नमेंट और द एम्प्लॉयर रिलेशनशिप. हे काय कशामध्ये येते, सगळ्या इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये. त्याच्यामध्ये काय काय येते, मग त्याचे रिलेशन कसे आहे, हे सगळं ह्या इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये सांगितलेलं आहे. आणि आता हे पण काय पाहिलं, इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे काय. मग आपण आता त्याचे टाइप्स पाहणार आहोत इकॉनॉमिक सिस्टीमचे. तर त्यांनी किती दिल्यात, 3 टाइप दिलेले आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. सोशलिस्ट, त्यानंतर मिक्स्ड इकॉनॉमी दिलेली आहे, हे आज आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे. हे बघा इथे सुद्धा तेच दिलेलं आहे. अन इकॉनॉमिक सिस्टीम इज अ मेकॅनिझम विच डील्स विथ द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन ऑफ आउटपुट्स अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अ पर्टिक्युलर सोसायटी अँड comprises of people, institutions and their relationship. It address problems like allocation or scarcity of resources. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, त्याचे 3 टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम्स, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी अँड मिक्स्ड इकॉनॉमी. माहिती आहे सोशलिस्ट म्हणजे काय, कॅपिटलिस्ट मराठीत काय म्हणतात, भांडवलदारी जी इकॉनॉमी असेल ती. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी आणि मिक्स्ड म्हणजे मिश्र इकॉनॉमी किंवा मिश्र अर्थव्यवस्था असं. ठीक आहे. आता आपण पहिली कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, अ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी इज अन इकॉनॉमिक सिस्टीम इन विच द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कमोडिटीज टेक प्लेस थ्रू द मेकॅनिझम ऑफ फ्री मार्केट. कशा प्रकारे ते घेतलं जातं, टेक्स प्लेस थ्रू द मेकॅनिझम ऑफ फ्री मार्केट. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मार्केट इकॉनॉमी और इकॉनॉमी. मग यालाच काय म्हणलं गेलेलं आहे, मार्केट इकॉनॉमी किंवा फ्री ट्रेड इकॉनॉमी. का म्हणलं गेले, तर त्याच्यामधलं जे प्रोडक्शन आहे, जे डिस्ट्रीब्युशन आहे कमोडिटीचं, ते कशा थ्रू होते, मेकॅनिझम ऑफ फ्री मार्केट्स, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, मार्केट इकॉनॉमी किंवा फ्री ट्रेड इकॉनॉमी. आता त्याचे फीचर्स बघा काय सांगितलेत कॅपिटलिस्टचे. बघा, राईट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी, त्यानंतर कुठे सांगितलंय, प्रॉफिट मोटिव्ह सांगितले, फ्रीडम ऑफ चॉईस. याच्यामध्ये काय सांगितले, मोटिव्ह आहे तो प्रॉफिट आहे आपला, म्हणजे प्रॉफिट करायचा मोटिव्ह आहे. त्यानंतर जी चॉईस आहे ती कशी आहे, आपली फ्रीडम आहे. आपल्या चॉईसला कसं आहे, फ्रीडमली आपण एखादी चॉईस करू शकतो. त्यानंतर मार्केट फोर्सेस आहेत. त्यानंतर मिनिमल रोल ऑफ गव्हर्नमेंट. मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट मिनिमल रोल ऑफ गव्हर्नमेंट. कॅपिटलिस्ट मध्ये काय आहे, त्याचा मेन उद्देश काय आहे याचा, कॅपिटलिस्टचा, तर प्रॉफिट आहे आणि मिनिमल रोल ऑफ गव्हर्नमेंट. समजलं. हे झाले फीचर्स ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक्स. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. आता त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय आहेत, कॅपिटलिस्ट म्हणजे काय, भांडवलशाही, भांडवलदारी जी इकॉनॉमी आहे त्याला म्हणायचं. मग त्याच्यामध्ये काय आपला मेन काय मोटिव्ह आहे, तर आपला प्रॉफिट हे मोटिव्ह आहे. आणि जे गव्हर्नमेंटचं इंटरफेअर असतं ते आहे का याच्यामध्ये, बघा इथं मिनिमल आहे म्हणजे कमी आहे. इथं जे गव्हर्नमेंटचं इंटरफेअर आहे ते कमी आहे. मेन आपलं काय मोटिव्ह आहे याच्यामध्ये, प्रॉफिट. हे लक्षात ठेवा, मेन मोटिव्ह काय याचा, प्रॉफिट हा मोटिव्ह आहे. याच्यामध्ये आपली चॉईस कशी आहे, फ्रीडम आहे. आपल्या चॉईसला काय आहे, फ्रीडम आहे. बघा अजून याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस काय सांगितले आहेत, इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी, इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. प्रोडक्टिव्हिटी वाढते, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते. ही कशी, फ्लेक्झिबल सिस्टीम आहे. नॉन इंटरफेरन्स ऑफ स्टेट, प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ ऑफ एंटरप्रिनर्स, टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट. ह्या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमुळे काय काय होते, प्रोडक्टिव्हिटी वाढते, जे आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते सुद्धा वाढत आहे. त्यानंतर एंटरप्रिनर्स आहेत त्यांची ग्रोथ होतीये. त्यानंतर जे आपले रिसोर्सेस आहेत त्याचं कसं प्रॉपर यूज होतोय. टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट सुद्धा होत आहे. हे काय आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत.
आता डिसएडव्हान्टेजेस बघा, काय सांगितल्यात, इनइक्वॅलिटीज लीड्स टू मोनोपॉली, डिप्रेशन्स, याच्यामध्ये काय ते डिप्रेशन्स येतात. लीड्स टू मोनोपॉली, मोनोपॉली म्हणजे काय, एकच. आठवते का कोणाला मोनोपॉली म्हणजे काय? आठवते का कोणाला, किंवा कोणाला माहिती आहे का मोनोपॉली म्हणजे काय? सानिका? ओनली वन सेलर. ओके, म्हणजे एकाचंच प्रभुत्व असतं. मोनोपॉली म्हणजे एकाचंच, त्यामुळे इथे काय होतं, एकाचंच काय असेल ते लीड्स टू मोनोपॉली. त्यानंतर इनइक्वॅलिटीज, त्यानंतर मेकॅनायझेशन अँड ऑटोमेशन, वेलफेअर इग्नोर्ड, त्यानंतर एक्सप्लोटेशन ऑफ लेबर, बेसिक सोशल नीड्स इग्नोर्ड. ज्या बेसिक सोशल नीड्स आहेत त्या काय होत आहेत, इग्नोर्ड होत आहेत. आता इथं काय इग्नोर्ड होत आहेत, तर याचा मोटिव्ह काय आहे या इकॉनॉमीचा? काय आहे मोटिव्ह कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचा? प्रॉफिट. हा, मग ह्याच्यामध्ये काही हो, फक्त आपल्याला फायदा झाला पाहिजे. काही तर मत असतं, काही करून आपल्याला फायदा झाला पाहिजे. मग फायदा करण्याच्या याच्यामध्ये काय असतं, मोठी फायदा करणं, तर आपल्याला फायदा करायचे. मग त्यामुळं जे काही आपल्या बेसिक नीड्स आहेत सोशल, त्याकडे दुर्लक्ष होतं. मग हा एक काय आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. किंवा अजून बघा, आपल्याला प्रॉफिटच मिळवायचे, मग तिथे इनइक्वॅलिटीज गेल्या जातात. ह्याच्या प्रकारे वागवा, ह्याला असं करा, याच्याकडून एवढ्या पैशामध्ये, असं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इनइक्वॅलिटीज होत जाते त्याच्यामध्ये. त्यानंतर एकाच वर्षच मोनोपॉली राहते तिथं. मग कधी कधी लोक डिप्रेशन्स मध्ये जातात याच्यामध्ये. त्यामुळे काय होते, हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. आपण फायदे सुद्धा पाहिले, आणि फायदे काय पाहिले आपण, आठवतात का कोणाला? Increase in productivity, अजून? फ्लेक्झिबल flexible Standard of system, living. ओके, proper अजून use of resources, ग्रोथ होते का? technological हा, गुड. हे काय झाले, आता ऍडव्हान्टेजेस झाले, हे डिसएडव्हान्टेजेस. बघा आता, अंडरस्टँडिंग ऑफ सोशलिस्ट इकॉनॉमी, आता ही पुढची आलेली आहे. आपण आता कुठली पाहिली, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. काय आहे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मधला मेन मोटिव्ह? प्रॉफिट. profit, गव्हर्नमेंटचा इंटरफेअर कसा आहे, मिनिमम. minimum, चॉईस कशी आहे, freedom, आहे ना. त्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस काय आहे, inequality, अजून? leads to monopoly, ओके, ते मी विचारते, त्यांनी सांगा आता. अनिता 049. येस मॅम. काय पाहिले आपण डिसएडव्हान्टेजेस? Inequality leads to monopoly, depression, अजून? mechanization and automation, welfare ignored. ओके, ठीक आहे. ऋषिकेश 076. ऋषिकेश 076. ठीक आहे. संकेत रोंगे 020. Yes, ma'am. काय पाहिले आपण डिसएडव्हान्टेजेस? बरं ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस सांगा. बरं, मेन मोटिव्ह काय आहे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचा? मेन मोटिव्ह सांगा संकेत. नाही येते का तुम्हाला? सांगा दुसरा कोणीतरी. प्रीती सांगा तुम्ही 033. प्रीती. ऍडव्हान्टेज का? नाही, मेन मोटिव्ह काय आहे? प्रॉफिट. हा, कशाचा आहे हा? कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मेन तो काय आहे? मोटिव्ह आहे, प्रॉफिट. आता आपण काय पाहिजे? सोशलिस्ट इकॉनॉमी, समाजवादी. काय म्हणतात त्याला मराठीत? समाजवादी. बघा, ऑल द मीन्स ऑफ प्रोडक्शन्स आर ओन्ड अँड ऑपरेटेड बाय स्टेट. ह्यात काय होते? स्टेट कडून सगळ्या जे काही प्रोडक्शन आहे ते ओन्ड अँड ऑपरेट कोणाकडून होते? स्टेट कडून होत आहे. ऑल द डिसिजन रिगार्डिंग प्रोडक्शन आर टेकन बाय सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटी. याच्यामध्ये बघा, कोण करते रिगार्डिंग सगळे डिसिजन? कोणाकडून होत आहेत? सेंट्रल प्लॅनिंग जी ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडून जे काही डिसिजन्स आहेत ते होत आहेत.
इट इज ऑल्सो कॉल्ड प्लॅन्ड ऑर कमांड इकॉनॉमी. आपण पाहिलं कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये गव्हर्नमेंटचा रोल होता का जास्त? होता का? नाही. मध्ये काय होते, जो काही डिसिजन्स असतील, जे काय प्रोडक्शन्स आहे ते कोणाकडून होतले जाते? सेंट्रल प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून. याला काय म्हणले? प्लॅन्ड ऑर कमांड इकॉनॉमी. आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला काय म्हणत होतो आपण अजून? मार्केट इकॉनॉमी. आणि Free फ्री economy. ट्रेड इकॉनॉमी. फ्री ट्रेड. हा, गुड. ठीक आहे, आता पुढे बघूया. फीचर्स आहेत सोशलिस्ट इकॉनॉमीचे. बघा, सोशल वेलफेअर मोटिव्ह. काय आहे याचा मेन मोटिव्ह? सोशल वेलफेअर हा मोटिव्ह आहे. त्यानंतर लिमिटेड राईट टू प्रायव्हेट मोटिव्ह. बघा, आता लिमिटेड राईट टू प्रायव्हेट मोटिव्ह. बघा, प्रायव्हेट साठी कसं आहे, त्याचे राईट आहेत ते लिमिटेड आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मेन काय आहे? सेंट्रल प्लॅनिंग. मेन मोटिव्ह याच्यामधला सोशल वेलफेअर. आपण तिकडे काय पाहत होतो? प्रॉफिट पाहत होतो, पण तिथं प्रॉफिट आहे. आणि इथं काय आहे? प्रॉफिट हा मेन मोटिव्ह आहे का? आहे का? नाही. इथं काय आहे? वेलफेअर भलं. म्हणजे वेलफेअर म्हणजे काय? कोणाला माहितीये प्रॉपर वेलफेअर म्हणजे काय? माहितीये का? कोणालाच माहित नाही 58 स्टुडंट्स मधल्या? बघा झाल्यावर डिक्शनरी वेलफेअर शब्द काय आहे ते. कल्याण. हा, म्हणजे त्याच्यात भलं आहे ते, कल्याण ज्याच्यात आहे ते. मेन मोटिव्ह काय आहे? सोशल वेलफेअर. कशाचं? सोशलिस्ट इकॉनॉमीचं. बघा, ऍडव्हान्टेजेस काय सोशलिस्ट इकॉनॉमीचे? इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, मॅक्झिमायझेशन ऑफ सोशल वेलफेअर, अब्सेन्स ऑफ मोनोपॉली, बेसिक नीड्स आर मीट, त्यानंतर नो एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटी. याच्यामध्ये काय आहेत बघा, जी आपली इकॉनॉमिक्स आहे स्टॅबिलिटी, ती कशी आहे? स्टेबल राहते. आपली इकॉनॉमी कशी राहतीये? स्टेबल राहतीये. त्यानंतर सोशल वेलफेअर कसं होतंय आपलं? मॅक्झिमायझेशन ऑफ सोशल वेलफेअर. जी मोनोपॉली होती ती कशी आहे याच्यामध्ये? मोनोपॉलीचं याच्यामध्ये ही आहे का? नाहीये. मोनोपॉली याच्यामध्ये येते का? नाही. मोनोपॉली कुठं पाहायला मिळत होती आपल्याला? Capitalist. हा, कॅपिटलिस्ट मध्ये. याच्यामध्ये अब्सेंट आहे, अब्सेन्स ऑफ मोनोपॉली. बेसिक नीड्स तिथं बघितल्या जातात, त्याच्यावरती सगळं केलं जातं. बेसिक नीड्सला कुठं इम्पॉर्टन्स दिलं होतं, किंवा कोणाकडे कुठल्या याच्यामध्ये बेसिक नीड्स कडे दुर्लक्ष होत होतं? कॅपिटलिस्ट. सगळ्यांनी बोला, 1-2 स्टुडंट्स फक्त बोलत आहेत. सगळ्यांनी आन्सर सांगा. बेसिक नीड्स कुठे इग्नोर होत होत्या? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. आणि कॅपिटलिस्ट. म्हणजे त्या ज्या आहे त्याच्याकडे इग्नोर होत नाहीये. अब्सेन्स ऑफ मोनोपॉली आहे. त्यानंतर इथं इनइक्वॅलिटी सुद्धा नाहीये. नो एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटी. हे काय आहेत? सोशलिस्ट इकॉनॉमीचे ऍडव्हान्टेजेस आहेत. बघा, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? ब्युरोक्रॅटिक एक्सपान्शन, नो फ्रीडम. बघा इथं फ्रीडम आहे का? नाही. अब्सेन्स ऑफ टेक्नॉलॉजी, अब्सेन्स ऑफ कॉम्पिटिशन. नो फ्रीडम का म्हणले रे इथं? कोण सांगल का? नो फ्रीडम का म्हणले डिसएडव्हान्टेज? कारण सेंट्रल प्लॅनिंग अथॉरिटी सगळं बघत असते ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे. हा, तिकडं गव्हर्नमेंटचा इंटरफेअर इथं आहे. इथं पूर्ण गव्हर्नमेंटचा आहे, सेंट्रल प्लॅनिंगच्या हातात आहे, ऑथॉरिटीच्या. तसं कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये होतं का सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट काय होतं का त्यांचा इंटरफेअर जास्त होता का? नव्हता तिथं. हा, त्यामुळे तिथं काय होतं? चॉईस साठी फ्रीडम होतं. आणि ह्याच्यामध्ये आहे का? फ्रीडम नाहीये. हा एक ह्याचा डिसएडव्हान्टेज आहे. जरी इथं लोकांचं कल्याण, जरी इथं सोशल वेलफेअर मॅक्झिमायझेशन होत असलं तरी इथं फ्रीडम नाहीये. हा एक डिसएडव्हान्टेज आहे. ही झाली सोशलिस्ट इकॉनॉमी. समजलं का सगळ्यांना? काय फरक आहे दोघांच्यात? येस मॅम. येस हा. मॅम. आता पुढे पाहूया आपण मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था. आता तुम्हाला त्या हेडिंग वरनं समजत असेल मिक्स्ड म्हणजे काय. मिक्स्ड इकॉनॉमी इज अन इकॉनॉमिक सिस्टीम दॅट इनकॉर्पोरेट्स aspects of more than one economic system. This usually means an economy that contains both private and state-owned enterprises, or that combine element of capitalism and socialism. काय सांगितलं? मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे ज्या काही आपण आधी 2 पाहिल्या. कुठल्या पाहिल्या आपण 2 आधी? कॅपिटलिस्ट Capitalist. सोशलिस्ट.
या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये पाहायला मिळतं. मग प्रायव्हेट कुठल्याला प्रायव्हेट म्हणलं जाईल, प्रायव्हेट इकॉनॉमी किंवा कोणाला म्हणलं जाईल? कॅपिटल कॅपिटल कॅपिटलिस्ट. मग त्या दोघांचं जे आहे कॉम्बिनेशन ते आपल्याला कुठं पाहायला मिळतं? मिक्स्ड इकॉनॉमी. त्या दोघांचं कॉम्बिनेशन कोणाचं? कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट इकॉनॉमीचं कशामध्ये पाहायला मिळतं? मिक्स्ड इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळतं. बघा, मोस्ट कंट्रीज फॉल इन एक्झाम्पल इंडिया आणि पोर्टलँड. बघा, आपल्या इंडियाची कसली इकॉनॉमी आहे? मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स अर्थव्यवस्था आहे. जो MPSC चा अभ्यास करत असतील त्यांना माहित असेल. करतं का कोण अभ्यास? करतं का तुमच्यातलं कोण अभ्यास MPSC चा? नाहीत करत बहुतेक. ठीक आहे. ही झाली मिक्स्ड इकॉनॉमी. काय मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये काय पाहिलं आपण? दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं? मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये. बघा, दिस युजली मीन्स अन इकॉनॉमी दॅट कंटेन्स बोथ प्रायव्हेट अँड स्टेट ओन्ड एंटरप्राइजेस और दॅट कंबाईन इलेमेंट ऑफ द कॅपिटलिझम अँड सोशलिझम. आपल्या इंडियाची कसली आहे? मिक्स्ड इकॉनॉमी आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. लक्षामध्ये ठेवा, आपल्या इंडियाची कुठली आहे? तुम्हाला विचारू शकतात जेव्हा तुमची मिड टर्म एक्झाम आहे तेव्हा जर समजा हा टॉपिक त्यामध्ये असेल तर तुम्हाला विचारू शकतात की फिलिंग द ब्लँक्स मध्ये इंडियाची कुठली इकॉनॉमी आहे म्हणून, तर तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. बघा, फीचर्स ऑफ मिक्स्ड इकॉनॉमी. रिसोर्सेस आर ओन्ड बोथ बाय द गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. दोघं पण इथं जे रिसोर्सेस आहे त्यांचा जे काय हक्क, जे काय ओन करतात ते कोण करतात? दोन्ही पण करतात. गव्हर्नमेंट पण करतात आणि प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स करतात. का? तर जी मिक्स्ड इकॉनॉमी आहे ते कॉम्बिनेशन कशाचं आहे? त्या दोन इकॉनॉमीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून private and public sectors exist side by side. All basic and heavy industries and other strategic sectors of an economy, example, banking, transport, energy, etc. are controlled by the government. काय बघा, गव्हर्नमेंट काय कंट्रोल करते त्यांनी सांगितलं बघा. ऑल बेसिक अँड हेवी इंडस्ट्रीज अँड अदर स्ट्रॅटेजिक सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. म्हणजे बेसिक आहेत, ज्या हेवी इंडस्ट्रीज आहेत आणि ज्या अदर स्ट्रॅटेजिक सेक्टर्स आहेत इकॉनॉमीचे ते कोण कंट्रोल करत आहे? गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहेत. मग त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेत बघा. बँकिंग दिले, ट्रान्सपोर्टेशनचं दिले, एनर्जी दिले, अजून पण आहेत पण त्यांनी तर फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून 2-3 दिलेले आहेत. जसं की बँकिंग, ट्रान्सपोर्ट, एनर्जी हे कोण कंट्रोल करत आहे? गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहे. आणि बघा, ऍग्रिकल्चर, कंझ्युमर्स गुड्स अँड अदर इंडस्ट्रीज ट्रेड आर लेफ्ट फॉर द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरकडे कुठलं तुमच्याकडे आहे बघा. ऍग्रिकल्चर असेल, कंझ्युमर गुड्स असतील अँड अदर ज्या इंडस्ट्रीज ट्रेड रिलेटेड वगैरे असतील त्या कशामध्ये येत आहेत? प्रायव्हेट सेक्टर मध्ये येत आहेत. बघा, हू डिसाइड्स व्हॉट टू प्रोड्यूस? बिझनेस. त्यानंतर हू डिसाइड्स हाऊ टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस? बिझनेसेस. बट द गव्हर्नमेंट रेग्युलेट सर्टन इंडस्ट्रीज. हू आर द गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्युस्ड फॉर? कंझ्युमर्स. मग इथं त्यांनी म्हणलंय की थोडक्यात कोण प्रोड्यूस म्हणजे कोण डिसाइड करतं किती प्रोड्यूस करायचं हा म्हणजे आणि म्हणजे कोण डिसाइड करतं किती प्रमाणात प्रोडक्शन करायचं, किती करायचं हे कोण? बिझनेस ठरवणार ना, बिझनेस कसा चाललाय किंवा लोकांची मागणी कशी आहे त्याच्यावरती असते. पण जे काही रेग्युलेटरी रूल्स आहेत सर्टन इंडस्ट्रीचे ते कोण करतात? गव्हर्नमेंट करत असते. आता बघा, ऍडव्हान्टेजेस काय आहेत मिक्स्ड इकॉनॉमीचे? प्रोड्युसर्स अँड कंझ्युमर्स हॅव सॉव्हरेनिटी टू चूज what to produce and what to consume, but production and consumption of harmful goods and services may be stopped by the governments. काय प्रोडक्ट करायचं किंवा काय कंझ्युम करायचं हे कंझ्युमरवर सुद्धा सांगितलेली तर आहे. कारण यात काय दोघांमध्ये मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये दोघांचं पण वर्चस्व आहे, त्यामुळे तिथं प्रत्येकाला आहे. पण जे गुड्स अँड सर्व्हिसेस हार्मफुल आहेत त्यांचं प्रोडक्शन करायचं नाही करायचं हे किंवा ते स्टॉप करायचं प्रोडक्शन हे कोण करणार? गव्हर्नमेंट करणार आहे. तिथं प्रायव्हेट सेक्टरला वर्चस्व आहे का? नाही. तिथं फक्त कोण करू शकतं? गव्हर्नमेंट. ज्या काय हार्मफुल तुमच्या गुड्स सर्व्हिसेसचे तुम्ही एखादं प्रोडक्शन करत असाल तर ते स्टॉप करण्याचा हक्क कोणाला आहे? गव्हर्नमेंटला
आहे. द मिक्स्ड इकॉनॉमी इज हेल्पफुल इन इन्क्रीजिंग नॅशनल प्रोडक्शन इन द कंट्री. बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स वर्क हार्ड टू ब्रिंग अबाउट मोर प्रोडक्शन. काय सांगितलेलं आहे, पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर आहे ते काय करतात, त्यांचं वर्क कसं हार्ड आहे कशासाठी, तर मोर प्रोडक्शनसाठी. मग मोर प्रोडक्शन होत असेल तर आपलं नॅशनल प्रोडक्शन वाढणार आहे. जर नॅशनल प्रोडक्शन आपलं वाढत असेल तर आपल्याला ते हेल्पफुल आहे, आपल्या कंट्रीसाठी ते कसं आहे, हेल्पफुल आहे. मग ऑटोमॅटिकली मिक्स्ड इकॉनॉमी कशी होतीये, हेल्पफुल आपल्या प्रोडक्शनसाठी, आपल्या कंट्रीसाठी होत आहे. हे झाले ऍडव्हान्टेजेस. बघा, a mixed economy may have less income inequality due to the role played by the government. कसं आहे याचं, हॅव अ लेस इन्कम इनइक्वॅलिटीज, कशामुळे तर जे काय गव्हर्नमेंटचा रोल आहे तो, त्यामुळे. त्यानंतर कंझ्युमर्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम कन्झम्पशन ऑफ हार्मफुल प्रोडक्ट्स. मग हार्मफुल प्रोडक्ट जर प्रोडक्शन होत असेल तर गव्हर्नमेंट काय करत होतं, स्टॉप करत होतं, तिथं रिस्ट्रिक्शन्स आणत होते, रूल्स रेग्युलेशन्स लावत होते, त्यामुळे तिचं प्रोडक्शन कमी झालं. मग कंझ्युमर्स ऑटोमॅटिकली प्रोटेक्ट होतात खाण्यापासून किंवा कन्झम्पशन करण्यापासून. हा एक मिक्स्ड इकॉनॉमीचा काय आहे, फायदा आहे. का बरं हार्मफुल प्रोडक्ट पासून त्यांचं प्रोटेक्शन करत आहेत, कशामुळे होत आहे, तर गव्हर्नमेंट पहिल्यांदा रिस्ट्रिक्शन्स आणते, त्यांना रिस्ट्रिक्ट करते की तुम्ही नाही करायचं प्रोडक्शन, म्हणून इकडं कंझ्युमर्सला त्याचं प्रोटेक्शन होते. हा एक काय आहे, ऍडव्हान्टेज आहे मिक्स्ड इकॉनॉमीचा. under mixed economy, private enterprises have to face lot of difficulty because of various government interference. काय सांगितलं, डिसएडव्हान्टेजेस काय सांगितले बघा. अंडर मिक्स्ड इकॉनॉमी प्रायव्हेट एंटरप्राइजेस हॅव टू फेस लॉट ऑफ डिफिकल्टी. जे प्रायव्हेट सेक्टर आहे, जे प्रायव्हेट एंटरप्राइजेस आहेत, त्यांना काय होत आहेत, खूप असं त्यांना त्यांच्यामध्ये अडचणी येत आहेत, त्यांना खूप अशा डिफिकल्टी होत आहेत कुठलंही एखादं काम करताना. का होतंय, तर जे गव्हर्नमेंट आहे त्याचं इंटरफेरन्स जास्त होते, म्हणून इथं काय होते, त्यांना डिफिकल्टी येते, त्यांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करायला लागत आहे. कोणाला, प्रायव्हेट सेक्टरला. त्यामुळे काय आहे, डिसएडव्हान्टेज आहे. सिन्स वेलफेअर ऑफ सोसायटी इज इम्पॉर्टंट इन मिक्स्ड economy, it leads to lower than optimum use of resources because government mobilize the resource towards the production of those goods and services which are beneficial for the society as a whole rather than producing those goods and services which in economic terms are more beneficial for economy. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, काय सांगितले, सिन्स वेलफेअर ऑफ सोसायटी इज इम्पॉर्टंट इन मिक्स्ड इकॉनॉमी, इट लीड्स टू लोअर दॅन ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस बिकॉज. का, काय सांगितलंय, द वेलफेअर सोसायटीचं इम्पॉर्टंट असलं मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये, काय आहे, वेलफेअर ऑफ सोसायटी हे जरी इम्पॉर्टंट असलं तरी हे काय होते, लोअर होते. का, तर यूज ऑफ रिसोर्सेस बिकॉज गव्हर्नमेंट मोबिलायझेस द रिसोर्सेस टुवर्ड्स द प्रोडक्शन ऑफ. काय करतात, जे गव्हर्नमेंट आहे ते काय करते, प्रोडक्शन, जे रिसोर्सेस आहे त्याचा यूज कशासाठी करते, प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे अशा गुड्स अँड प्रोडक्शनचा ते प्रोडक्शन करतायत की जे सगळ्या सोसायटीला बेनिफिशियल आहेत, रादर दॅन म्हणजे एका ह्याच्यासाठी न होता सगळ्या सोसायटीसाठी उपयोगी असणाऱ्यासाठी ते गुड्स अँड प्रोडक्शन, त्यांचं गुड्सचं प्रोडक्शन करत आहेत. बघा इथं पुन्हा एकदा वाचते मी, लक्ष द्या. वेलफेअर ऑफ सोसायटी इज इम्पॉर्टंट इन मिक्स्ड इकॉनॉमी, इट लीड्स टू लोअर दॅन ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. कसं आहे, जे ऑप्टिमम आहे त्याच्यापेक्षा लोअर यूज केला जाते रिसोर्सेसचा, बिकॉज गव्हर्नमेंट मोबिलायझेस द रिसोर्सेस टुवर्ड्स द प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर बेनिफिशियल फॉर द सोसायटीज ॲज अ होल रादर दॅन producing those goods and services which in economic terms are more beneficial for economy. बघा, the foundation of mixed economy were laid in India with the industrial policy of 1948. ठीक है, under this policy some industries like arms and ammunition, atomic
energy, railway transport, etc. were made the monopoly of the state. Some more industries like iron and steel, aircraft, shipbuilding, minerals, etc. were sought to be progressively owned by the state. Government control over the industrial sectors was also extended and strengthened. त्यांनी काय सांगितलं, जी मिक्स्ड इकॉनॉमी आहे ती फाउंडेशन कशामध्ये झालंय तर त्यांनी सांगितलंय जी इंडस्ट्रियल पॉलिसी आहे 1948 ती त्याच्यामध्ये झालेलं आहे. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. मेन त्याचे फीचर्स वगैरे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला एक्झामला येतं. कॅपिटलिस्ट म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, त्याचे फीचर्स किंवा दोघांमधला डिफरन्स असं सुद्धा विचारलं जातं. आता बघा आपण डिफरन्स मध्ये तेच दिलेलं आहे. इथं कॅपिटलिझम दिले फर्स्ट ह्याला, सेकंड मध्ये सोशलिझम आणि थर्ड मध्ये मिक्स्ड इकॉनॉमी. बघा कॅपिटलिझम मध्ये काय दिले, प्रायव्हेट ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन. इथं कशी दिली आहे, प्रायव्हेट. इथं काय दिली आहे, स्टेट ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन. इथं ओनरशिप कोणाची सांगितलेली आहे, स्टेटची सांगितलेली आहे. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये काय सांगितलंय, प्रायव्हेट अँड स्टेट ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन. कॅपिटलिझम मध्ये कोणाची आहे, प्रायव्हेटची आहे. सोशलिझम मध्ये कोणाची आहे, स्टेटची आहे, गव्हर्नमेंटची आहे. आणि मिक्स्ड मध्ये कोणाची आहे, दोघांची ओनरशिप आहे, दोघांचं वर्चस्व आहे. त्यानंतर बघा कॅपिटलिझम मध्ये अजून काय सांगितले, प्रीडॉमिनन्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर. कोणाचं आहे, प्रायव्हेट सेक्टरचा जे काही डॉमिनन्स आहे ते. सोशलिझम मध्ये कोणाचं असणार आहे, कोणाचं असणार सोशलिझम मध्ये, कोणाचं असणार, कोणाचं कोणाचं असणार आहे, साक्षी, श्रुती, येस मॅम. कोणाचं असणार आहे. प्रश्न पुन्हा रिपीट करता येतो. सोशलिझम मध्ये प्रीडॉमिनन्स किंवा डॉमिनन्स किंवा ओनरशिप कोणाची असणार आहे, स्टेटची. हा गव्हर्नमेंटची असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आणि इकडं मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये बघा कोएक्झिस्टन्स ऑफ प्रायव्हेट अँड पब्लिक सेक्टर दोघांचं पण असणार आहे का, तर मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये दोघांचं पण कॉम्बिनेशन आहे. बघा कॅपिटलिझम मध्ये काय दिले, डिसिजिव्ह रोल ऑफ मार्केट. तसं दिलंय, मार्केटचा डिसिजिव्ह रोल आहे. सोशलिझम मध्ये प्लॅनिंगचा आहे, डिसिजिव्ह रोल ऑफ प्लॅनिंग. आणि मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये डिसिजिव्ह रोल ऑफ मार्केट अँड सपोर्टिव्ह रोल ऑफ प्लॅनिंग. दोघांचं मिक्स्ड इथं येणार आहे मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये, लक्षात ठेवा. आता कॅपिटलिझम मध्ये बघा प्रॉफिट इंड्युस्ड बिझनेसेस. त्यानंतर सोशलिझम मध्ये बघा प्रोडक्शन गायडेड बाय सोशल बेनिफिट. मग याच्या दोघांचा परिणाम प्रॉफिट इंड्युस्ड प्रायव्हेट बिझनेस. त्यानंतर बघा एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर. सोशलिझम मध्ये काय येत आहे, अबॉलिशन ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये प्रोडक्शन इन स्टेट सेक्टर गायडेड बाय सोशल बेनिफिट. बघा कॅपिटलिझम मध्ये काय ते रिस्ट्रिक्टेड रोल ऑफ द गव्हर्नमेंट. त्यानंतर सोशलिझम मध्ये डॉमिनंट रोल ऑफ द स्टेट. कशा आहेत, डॉमिनंट आहेत. कॅपिटलिझम मध्ये कशा आहेत, रिस्ट्रिक्टेड रोल आहेत गव्हर्नमेंटचे. आणि मिक्स्ड मध्ये कसे येणार आहेत, इंटरव्हेन्शन ऑफ द रोल ऑफ द स्टेट. म्हणजे त्यांचं जे काय आहे ती इंटरफेअर आहे याच्यामध्ये मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये, कारण इथं दोघांचं पण आहे. बर, अजून काय समजलं का सगळ्यांना. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर विचारते Yes, ma'am. सांगा. अनिकेत, आता बॉईज मधले आन्सर कोणी दिलं रे, आन्सर कोण देत होता आता. मी विचारेल तेव्हा आन्सर आता कोण देत होता प्रत्येक वेळी बॉईज मधलं, मी नाव नाही पाहिलं. नाव सांगा तुमचं, कोण आन्सर देत होतं. मी तुम्हाला विचारते म्हणजे मला समजेल कोण आन्सर देत होतं. सांगा ना कोण आन्सर देत होतं बॉईज मधलं. आता सगळे मुली पण आन्सर देत होत्या एकत्र तेव्हा. ठीक आहे, तुमच्या फायद्यासाठी पण तुम्ही नाव सांगत नाही, मला समजेल ना की कोण आन्सर देत होतं म्हणून. रोहित 046.
046 रोहित. अब्सेंट आहेत का? ठीक आहे. 059 प्रीतम. येस मॅम. समजलं का तुम्हाला? मॅडम ते ब्युरोक्रेटिक एक्सपान्शन मीन्स काय बोलला? ब्युरोक्रेटिक एक्सपान्शन. ते आहे, त्याचं काय होतंय तिथं? एक्सपान्शन होत आहे, म्हणून तिथं दिलेलं आहे ब्युरोक्रेसी एक्सपान्शन दिलेलं आहे. कशाचं डिसएडव्हान्टेजेस आहे? सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे काय येतं? समाजवादी येतं. म्हणजे तिथं जी ब्युरोक्रेसी आहे, जी ब्युरोक्रेसी आपल्या देशामध्ये आहे, त्याचं कसं होते? एक्सपान्शन होत आहे. ठीक आहे. यशवंती 006. येस मॅम. ठीक आहे, मला सांगा मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये. बरं ठीक आहे, आपल्या इंडियाची कोणती इकॉनॉमी आहे आणि मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये काय आहे, म्हणजे त्याचे फीचर्स काय आहेत? इंडियाची मिक्स्ड इकॉनॉमी आहे. पुढे मिक्स्ड इकॉनॉमीचे फीचर्स ते प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही सेक्टरला एक्झिस्ट करतं आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही रिसोर्सेसला अलाउ करतं ते. ओके. श्रुती, येस मॅम. तुम्ही सांगा मला सोशलिस्ट इकॉनॉमी. सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये स्टेटची ओनरशिप असते, म्हणजेच गव्हर्नमेंटची, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा काही इन्व्हॉल्वमेंट येत नाही. जास्तीत जास्त प्रमाणात गव्हर्नमेंटच ओनरशिप करत असते. ठीक आहे, मग त्याचे फायदे तोटे एखादा आठवतोय? हो, ऍडव्हान्टेजेस मध्ये इकॉनॉमिक स्टॅबिलिटी येते, मॅक्झिमायझेशन येतं ह्याच्यामध्ये, सोशल वेलफेअर मध्ये. त्यानंतर अब्सेन्स ऑफ मोनोपॉली सुद्धा येतं. आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये फ्रीडम येत नाही. त्यानंतर अब्सेन्स ऑफ टेक्नॉलॉजी, अजून अब्सेन्स ऑफ कॉम्पिटिशन. ओके. ठीक आहे. ठीक आहे. 074 कुणाल. 074 कुणाल. ठीक आहे, अब्सेंट आहे ते पण. विशाल. मॅडम. ओके, आला. त्यांनी आता सांगितलं एक डिसएडव्हान्टेजेस सांगितलं की फ्रीडम नाहीये तिथं. का बरं फ्रीडम नाहीये? कशाचं डिसएडव्हान्टेजेस सांगितलं त्यांनी ते सांगा मला. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो 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 हॅलो, कोणालाच आवाज येत नाहीये का? येतोय मॅम. म्हणजे एकट्यांनाच येत नाही. ठीक आहे. सलोनी 063. येस मॅम. कशाचं डिसएडव्हान्टेज सांगितलं श्रुतींनी? त्यांनी सांगितलं तेव्हा लक्ष नव्हतं तुमचं? बोला, पटपट बोला. हॅलो, ठीक आहे. लास्टला मार्क्स माझ्याच हातात आहेत, लक्षात ठेवा. इंटरनल मार्क्स जे असतात ते. मी इकडून मूर्खागत इकडून तुम्हाला बोलते, ऍटलीस्ट तुम्ही तिकडून आन्सर द्या ना. येत नाहीये, नाही येते मॅडम काहीतरी. ऋषिकेश 089. अब्सेंट. ठीक आहे. 093 भक्ती. तुम्ही इथं विचारल्यानंतर सांगत नाही आणि नंतर मेसेज करता पर्सनलला की मॅडम हा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम होता आणि म्हणून मला उत्तर सांगता नाही आलं. इथंच सांगा ना. म्यूट काढायला येतं ना सगळ्यांना. इथंच सांगा ना की नाही येते. पुन्हा कशाला सांगत असता की हा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम होता म्हणून? असे कितीतरी जणांनी आतापर्यंत मेसेज केलेले आहेत. मेसेज करायला काय नाही, पण तुम्ही इथं बोला ना.
नंतर सांगत असता हा प्रॉब्लेम होता, रेंज नव्हती, नेटवर्क नव्हतं, रिचार्ज नव्हता, आजारी होतो. सांगा भक्ती 093. नो फ्रीडमचा डिसएडव्हान्टेज सोशलिस्ट इकॉनॉमिक आहे. हो ओके, का बरं? कारण ते सगळे डिसिजन सेंट्रल प्लॅनिंग अथॉरिटीच्या अंडर असतात. म्हणजे गव्हर्नमेंटचा रोल असतो मेन त्यामुळे. ठीक आहे. अनिरुद्ध 056. काय तुम्हाला कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय, फीचर्स सांगा त्याचे. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये प्रायव्हेट सेक्टर इन्व्हॉल्व होतं, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरचा कमीत कमी इंटरफरन्स असतोय. मिनिमम. हा, अजून काय एखादा डिसएडव्हान्टेजेस येतोय आठवतोय? मी तुम्हाला एक मिनिट थांबा, मी तुम्हाला तुम्ही सगळे आहे जसं वर्ड सांगा, तुम्हाला म्हणते ना जेवढं आठवल तेवढं सांगा, किंवा आन्सर येत असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, तेवढं तर आन्सर द्या ना. फक्त म्हणजे तुम्ही इथे जॉईन केलेलं आहे आणि तुमचं मोबाईलकडे सुद्धा लक्ष नाही, याचा अर्थ हाच होतो की तुमचं फक्त तुम्ही जॉईन केलेली आहे मीटिंग. तुम्ही येत असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. काय नाही म्हणलं मी तुम्हाला काय बोलतीये का दुसरं वाईट? सांगा अनिरुद्ध. प्रॉफिट मोटिव्ह असते कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये. आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे सोशल वेलफेअर कडे दुर्लक्ष होत आहे आणि जे बेसिक नीड्स आहेत त्याच्याकडे पण दुर्लक्ष होतं. ठीक आहे. निशांत काहीतरी होतं ना, निशांत 084. येस मॅम. सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजे सांगा फीचर्स. आवाज येतोय का निशांत? येस मॅम. येत असेल तर हो म्हणा, नसेल येत तर नाही म्हणा. लगेच लक्षात नाही राहत कोणाच्या. नसेल येत तर नाही म्हणा ना. मी तुम्हाला काय म्हणते का, पण तुम्ही रिस्पॉन्सच देत नाहीये. नाही येत मॅम. ठीक आहे, लक्ष देत जावा इथून पुढे. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला विचारलं जाईल ह्याच्यावरती क्वेश्चन्स. 078. येस मॅम. मला सांगा मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये कोणाचा रोल इम्पॉर्टंट असतो जास्त? आज काय आहे का मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये? सांगता येईल का कोणाला? मॅम मी सांगू? हा सांगा. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर दोघांचा पण सेमच रोल असतो. कारण प्रायव्हेट सेक्टर ठरवतं की काय प्रोड्यूस करायचं आणि गव्हर्नमेंट ठरवतं की कोणत्या गुड्स हार्मफुल आहेत आणि त्या प्रोड्यूस करायच्या की नाही. इथं गव्हर्नमेंटचा एक मेन रोल कुठला आहे तर, जर एखादं प्रोडक्शन गुड्स आणि सर्व्हिसेसचं प्रोडक्शन हार्मफुल असेल तर ते हार्मफुल रिस्ट्रिक्ट करण्याचं, त्याच्यावरती रूल्स रेग्युलेशन लावण्याचं काम कोणाचं आहे? गव्हर्नमेंट. ठीक आहे. थोडेच मुलं आहेत आणि थोड्याच मुली आहेत, तेच आन्सर देत असतात रोज. थोडेच, बाकीचं कोणीही बोलत नाहीत. गौरव 105. गौरव येतोय का तुम्हाला? तुमचा आवाज येत नाहीये मला. ओके, काय शिकलो आज आपण? फीचर ऑफ मिक्स इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी. ओके, मराठी सांगता येईल सोशलिस्टला शब्द काय? मराठी नाही का? बरं ठीक आहे, असू द्या. कोणाला सांगता येईल? सामाजिक. अर्थव्यवस्था. आणि कॅपिटलिस्टला? भांडवलशाही. समाजवादी. आणि दुसरी कुठली राहिली? मिक्स्ड इकॉनॉमी, त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. ठीक आहे. आणि डिप्लोमाचे 2च स्टुडंट साइड आहेत ना?
मला सांगा डिप्लोमाचे किती स्टुडंट्स ऍड आहेत? फक्त मला एकच दिसत आहेत. 20 मॅम. नाव सांगा. संकेत रोंगे. दुसरं कोण आहे? 4 आहेत मॅम टोटल. सुशांत बनकर. ओके, अजून? योगेश आठवले. ओके. तुम्ही बाकीच्यांना इन्फॉर्म करा. आजचं जे लेक्चर आहे ना, ते लेक्चर रेग्युलर जे आहेत त्यांच्यासाठी नव्हतं, त्यांच्या टाइम टेबल मध्ये लेक्चर नाहीये, पण ह्या तुमच्या टाइम टेबल मध्ये लेक्चर आहे म्हणून हे घेतलेलं आहे, प्लस त्यांना पण ऍड केलेलं आहे. तर इतर रेग्युलरचे जे आहेत ना अदर स्टुडंट सेकंड सेमिस्टरचे ते जास्त आहेत, आणि तुमचे स्टुडंट फक्त तुम्ही 3 आहात. तुमच्यासाठी लेक्चर घेतलेलं आहे खास, म्हणजे आज. सांगा बाकीच्यांना, फक्त तुम्ही 3 ऍड आहेत म्हणून आज, आणि बाकीचे का नाही येत ते नेक्स्ट लेक्चरला मी विचारतेस त्यांना. आणि याच्यामधला एक पॉइंट राहतोय, फंक्शन्स राहतात त्याचे, इकॉनॉमिक सिस्टीमचे फंक्शन्स. तो पॉइंट मी घेतलेला नाहीये. त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही काढायचे आणि मला सेंड करायचे प्रत्येकाने, आणि त्याची कॉपी करून पाठवायचं नाहीये मला. ठीक आहे? समजलं का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. त्याची प्रॉपर माहिती काढायची, आणि मला हेच नाही की मला भेटली नाही, मला समजली नाही, हे कारण सांगायची नाहीत. आता सगळ्यांनी पाठवायचं. ठीक आहे. आजचं लेक्चर संपलं इथंच. थँक्यू.